सत्यगुरुराये कृपा मज केली, सत्यगुरुराये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. भोजना मागती तुप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी. काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. माघ शुद्ध दशमी पाहोणी गुरुवार, माघ शुद्ध दशमी पाहोणी गुरुवार. केला अंगीकार तुका म्हणे, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. विठ्ठल विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन, करो प्रथम नमन, करो प्रथम नमन, करो प्रथम नमन. दुसरे चरणा संतांजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. कलावज्ञ जीवोद्धारार्थावतारं कलंकांक तेजोधिकामोदि वक्त्रं खलाणेशवादापनोदार्हदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेरू. सत्यगुरुराये कृपा मज केली, सत्यगुरुराये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी गायला गेलेला अभंग. वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहुणीवासी संतश्रेष्ठ जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा महत्वाचा 7 चरणाचा अभंग असून
या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये आलेला जो अनुभव आहे, अर्थात अनुग्रह दिन, त्या अनुग्रह दिनाची मीमांसा म्हणजेच प्रस्तुतचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल या वाङ्मयीन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेची गोष्ट आहे. तो म्हणजे असा: अकारण कारण करुणा रुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाकार अखिल कोड ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा संत हृदय सम्राट ज्ञानबिंब ज्ञानोबाराय वैराग्य तप तीर्थ तेजोवलय तुकोबाराय. आणि वर्तमानामध्ये भक्ती शक्ती संगम सोहळा अर्थात माघ शुद्ध दशमी उत्सव कीर्तन महोत्सव समस्त ग्रामस्थ मंडळी आदई यांच्या संबंधातून संयोगातून वर्तमानामध्ये संपन्न होतो आहे. सज्जन हो, वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे, अत्यंत पर्वकाळाचा दिवस आहे, मानवी जीवाला अंतर्मुख करणारा आजचा दिवस आहे. विठ्ठल विठ्ठल उभ्या महाराष्ट्रामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही मंडळी फिरत असतो, पण धन्यवाद देईन मी आदई ग्रामस्थ मंडळींना. पारमार्थिक दृष्टीने आपल्या गावाची वाटचाल अंबादास महाराज ही अत्यंत योग्य दिशेने चालू आहे. त्याचं कारण असं आहे, वारकरी संप्रदायाच्या गौरवशाली संत परंपरेचा जर आपण विचार करू गेलो तर सज्जन हो, वारकरी संप्रदायाची गौरवशाली संत परंपरा ही अतिशय दैदिप्यमान आहे. ज्यांनी रेड्याला बोलवलं, सच्चिदानंद बाबांना उठवलं, ज्ञानेश्वरी अमृतानुभव इत्यादी ग्रंथ सामान्य मनुष्याच्या हृदयापर्यंत पोहोचून ज्यांनी जीव जीवात्म्याला जीवन मुक्त अवस्था प्राप्त करून दिली, असे योगियांचे राजे, साधकांचे मायबाप भगवान ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू आहेत. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले. आपल्या वारकरी संप्रदायाची वैशिष्ट्यता, महिमा, मोठेपणा, महात्म्य, माहिम्य जर काय असेल तर लक्ष देऊ नाही का, वारकरी संप्रदायाचा पाया हा ज्ञानाचा आहे आणि कळस हा भक्ती वैराग्याचा आहे. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायाची गौरवशाली संत परंपरा आपल्या हृदयापर्यंत पोहोचवत असताना श्री संत बहिणाबाईंचा तो अभंग सुप्रसिद्ध आहे. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया. सगळे मधले संत पहा, नी पासून नी पर्यंतचे अर्थात निवृत्तीनाथांपासून ते निळोबारायांपर्यंत, आणि सरते शेवटी बहिणाबाई म्हणतात भजन करा, गडबड करू नका, सावकाश भजन करा सावकाश, तुका झाला से कळस. काय वैशिष्ट्यता आहे, या जगाच्या पाठीवर अन्य धर्म आहेत, पंथ आहेत, संप्रदाय आहेत, पण सज्जन हो, वारकरी संप्रदायाची वैशिष्ट्यता जर कशामध्ये असेल तर पाया हा ज्ञानाचा आहे. गुरुजी, पाया कशाचा आहे? भक्कम आहे ज्ञानाचा, आणि कळस आहे भक्ती वैराग्याचा. अंबादास महाराज, काही काही ठिकाणी पाया ज्ञानाचा असतो पण कळस हा भक्ती वैराग्याचा असतो असं मात्र नाही. काही काही ठिकाणी कळस हा भक्ती वैराग्याचा असतो अन्य संप्रदायाच्या संबंधातून, पंथांच्या संबंधातून, पण पाया हा ज्ञानाचा असतोच असं मात्र नाही. याला वेद वेदांताच्या परिभाषेमध्ये जर सांगायचं झालं तर कुठे कुठे अन्वय आहे तर कुठे कुठे व्यतिरेक आहे. पण वारकरी संप्रदायाचं महात्म्य, माहिम्य, मोठेपणा, गरिमा कशामध्ये असेल? पाया ज्ञानाचा आहे आणि कळस भक्ती वैराग्याचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय कलशस्थानी आहेत, कलशस्थानी. आणि त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या अनुग्रह दिनाच्या निमित्ताने आपण हा उत्सव साजरा करतोय. मी तर म्हणेन या महाराष्ट्र भूमंडळामध्ये
असे काही मोजकेच सत्य आहेत, मोजकेच कार्यक्रम आहेत की जगद्गुरु तुकोबारायांच्या अनुग्रह दिनाच्या निमित्ताने ते होत आहेत. त्याच्यापैकी अतिशय दिव्य आणि अतिशय मोठा असणारा नाम यज्ञ म्हणजे ग्रामस्थ मंडळी आदईकरांचा. विठ्ठला 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 आणि या नाम उत्सवाला अर्थात कीर्तन महोत्सवाला सप्ताहाला जे नाव दिलंय ना ते नावच मला इतकं भावलं. ज्यांच्या करवी कीर्तनाचा योग माझ्या अंतःकरणापर्यंत पोहोचला आणि मी इथे तुमच्या दर्शनाच्या संबंधातून उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायातील एक जाणते कीर्तनकार हरिभक्तीपरायण महामंडलेश्वर अंबादास महाराज यांनी या कार्यक्रमाचं नावच ठेवलेलं आहे भक्ती शक्ती संगम नाम महोत्सव. भक्ती जगद्गुरु तुकोबाराय आणि शक्ती आज काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सोहळा शिवजयंती राजांचा जन्म उत्सव आहे. आणि पारमार्थिक दृष्टीने जर पाहिलं तर जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म सुद्धा श्री गुरूंच्या संबंधातून अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रबोध झाल्याचा परिणाम आजच झालेला आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या सप्ताहाची सार्थकता वर्तमानामध्ये आम्हा सारख्या धर्म मार्तंडांना वर्तमानामध्ये प्रतीतीला येते आहे. बुवा तुम्ही माना अगर मानू नका, माना अगर मानू नका. माघ शुद्ध दशमी अत्यंत पवित्र तिथी आहे. वारकरी संप्रदायामध्ये याला नैमित्तिक तिथी अर्थात हो नैमित्तिक कीर्तन असं संबोधलेलं आहे. माघ शुद्ध दशमीचा उत्सव आहे. भक्ती शक्तीचा संगम सोहळा आहे. सांगू तुम्हाला माघ शुद्ध दशमी पुढे नाव लिहिले उत्सव महोत्सव सोहळा म्हणजे हा आहे जगद्गुरु तुकोबारायांचा अनुग्रह दिनाच्या निमित्ताने महोत्सव. आपल्या वारकरी संप्रदायाची वैशिष्ट्यता आणखी सांगतो. सगळे वारकरी आहेत इथं. माझाही पिंड वारकऱ्याचा आहे. घरातली वारीची अर्थात परंपरा आहे. त्या परंपरेचा पाईक म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला ती गोष्ट सांगतोय. लक्ष देऊन ऐका. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जेवढी देवाला किंमत आहे तेवढी संतांना किंमत आहे. माझं बोलणं कळतंय ना इकडे बसलेल्यांना? नैमित्तिक कीर्तन आहे. सकाळच्या वेळेचा प्रसंग असल्या कारणामुळे तुम्ही अजिबात विक्षिप्त होऊ नका. डोकं डोक्याच्या ठिकाणी ठेवा. फक्त मी आता वाजलेत 11:15 बरोबर 12 वाजता कीर्तन संपवणार आहे. महत्वाचं कीर्तन आहे म्हणून अंतर्मुख होऊन कीर्तन श्रवण सुखाचा लाभ घ्यावा. विठ्ठला विठ्ठला ज्याला आपण उपास्य असं म्हणतो, उपास्य देव, त्या देवाला जेवढी किंमत या वारकरी संप्रदायामध्ये आहे तेवढीच किंमत साधू संतांना आहे. संतांना सुद्धा उपास्य मानलेलं आहे. देवाला जेवढी किंमत आहे ना तेवढी संतांना सुद्धा किंमत आहे. ही वारकरी संप्रदायाची वैशिष्ट्यता आहे. आलं का लक्षामध्ये? हो. देवाच्या नामाच्या संबंधातून काय होतं? देवाचं नाव घेतल्यानंतर आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये, चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये असणाऱ्या पापांची निवृत्ती जशी होते की नाही तद्वत संत महंतांच्या नामाचा विचार जर वर्तमानामध्ये केला तर आपल्या अंतःकरणातील पापांची निवृत्ती होते. तुका म्हणे पापे जाती संतांची याद पे, जाती संतांची याद पे, जाती संतांची याद पे. म्हणे पापे जाती संतांची याद पे, जाती संतांची याद पे, जाती संतांची याद पे. तुका म्हणे पापे जाती संतांची याद पे.
कीर्तन हा मनोरंजनाचा विषय नसून, कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नसून वर्तमानामध्ये कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. इथं बसताना ती गोष्ट आपण प्रत्येकाने आपल्या अंतःकरणामध्ये ठेवूनच इथे कीर्तनासाठी बसलं पाहिजे. मी काय सांगितलं, देवाच्या नामाने नाम उच्चारण केल्यानंतर अंतःकरणातील पापांची निवृत्ती होते. हरिपाठ हरि उच्चारणी अनंत पापरासी जातीला लयासी. महाराजांनी प्रमाण सांगितलं, तुका म्हणे पापे. ते साधर्म्य आहे, साधर्म्य तेच आहे. ते देवाच्या नामाची जी ताकद आहे तीच संतांच्या नामाची ताकद आहे. नवे नवे देवाचं नामचिंतन केल्यानंतर पुण्यवर्धन होतं. पुण्य प्राप्त होतं की नाही? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हे पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिपाठ सगळ्यांच्या पाठ आहे. काही काही मंडळी हरिपाठाकडे पाठ करतात की नाही? पण ज्ञानोबारांनी सांगितलंय, काय सांगितलंय ज्ञानोबारांनी? जर पुण्यवर्धन व्हायचं असेल, पुण्याची प्राप्ती करून घ्यावा याची असेल वर्तमानामध्ये, तर हरिमुखे म्हणा, हरीच्या नामाचं चिंतन करा. ही भूमिका जशी देवाच्या नामातली आहे ना, तद्वत संतांचं नाम घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला पुण्यवर्धन होतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. सज्जनाची नावे, सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. संत महंतांची जीवनमुक्त गुणातीत महापुरुषांच्या जीवनचरित्राचा विचार, नुसतं त्यांचं नाम जरी घेतलं तर आपण काय होतो? पुण्यवान होतो. म्हणजे देवाच्या संबंधातून जशी प्रक्रिया आहे वारकरी संप्रदायामध्ये, तद्वत त्याप्रमाणे संत महंतांच्या संबंधातून ती गोष्ट सांगितलेली आहे. का तर त्याचं चिंतन असं आहे, अद्वैत वेदांताचा सिद्धांतच असा आहे की सज्जन हो, देव आणि संत हे दिसायला जरी दोन असले, लक्षात येत आहे? देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. प्रतिमा फक्त उपाधीचा भेद आहे, पण उपाधीच्या अंतर्गत असणारं जे ब्रह्मचैतन्य आहे, कूटस्थ चैतन्य आहे, आत्मचैतन्य आहे, ते मात्र एकच आहे. निमित्त त्या प्रतिमा. प्रतिमा म्हणजे बाहेरचं शरीर मात्र भिन्न आहे,
पण आत असणारा जो आत्माराम आहे तो मात्र काय आहे? एक आहे. एकीकडे देव आणि एकीकडे संत. दिसायला दोन पण असायला मात्र एक. चला अनुभव अमृत या ग्रंथामध्ये ज्ञानोबरांनी खूप गोड वर्णन केले. अनुभव अमृत या ग्रंथामध्ये अमृतानुभव अतिशय उच्च कोटीचा ज्ञानोबरायांचा तो ग्रंथ आहे. पहिलं प्रकरण शिवशक्ती समावेशन, तदनंतर गुरुस्तवन 80 ओव्या लिहिलेल्या आहेत. नंतर विषय मी त्या पद्धतीने तुमच्या समोर मांडणार आहे. तिसरं प्रकरण आहे वाचा ऋण परिहार. मग सरते शेवटी आपण 10 प्रकरणाच्या संबंधातून वेळ मिळेल तसा त्या पद्धतीने विचार करणार आहोत. ज्ञानोबरांच्या अमृतानुभवा या ग्रंथातील ओव्या पहा. तुकडे सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात आपल्याला डोळे किती आहेत? हा, नक्की खात्री करून घ्या. डोळे किती आहेत? 2. चला प्रयोग करू. तुम्ही तुमचा उजवा हात उजव्या डोळ्यावर ठेवा आणि डाव्या डोळ्याने तुम्ही माझ्याकडे पहा. मी तुम्हाला 1 दिसेल का 2? हा, बरोबर. एक काम करा, हात काढा. दोन्ही डोळ्यांनी तुम्ही माझ्याकडे पहा. मी तुम्हाला 1 दिसतोय का 2? तुम्हाला नक्की डोळे आहेत ना? अरे एका डोळ्याने जर 1 दिसतोय तर 2 डोळ्यांनी किती दिसायला पाहिजे? हा, बोला चला. एकच. अरे काय, डोळे तपासून घ्या बरं तुम्ही आता. महाराज अंबादास बाबा शिबिर लावा नक्की. हो, ज्ञानोबराय म्हणतात मनुष्याला डोळे आहेत 2, पण सज्जन हो त्या डोळ्याच्या आतमध्ये असणारी कृष्ण ताराग्र वृत्ती नाम दृष्टी ती आहे 1. हे जसं आहे ना तद्वत त्याप्रमाणे देव आणि संत हे 2 डोळे आहेत. पण अंततः गत्वा तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचार केला जशी दृष्टी एक आहे तद्वत संत आणि देव असायला मात्र विठ्ठल विठ्ठल. बोला कुंडली कवरदारी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की. आणखी पुढे ज्ञानोबराय दृष्टांत देतात अमृतानुभव या ग्रंथामध्ये. आपल्याला ओठ किती आहेत? ओठ. माझा आवाज येतोय ना तुमच्यापर्यंत व्यवस्थित? दररोज प्रवास करतोय त्याच्यामुळं पाण्याचा बदल होतो. माझाच आवाज सर्दीमुळे माझाच आवाज मला महाराज ओळखू येईना इतका त्याच्यामध्ये बदल झालाय दादा बाबा. म्हणून तुम्हाला तर व्यवस्थित कळतंय ना, तुम्ही बोलत चला. आपल्याला ओठ किती आहेत? हा, ओठाला लिपस्टिक लावता ना, ओठ आहेत की नाही आपल्याला? मिशेचा वरचा ओठ आणि खालचा 2 ओठ आहेत. ज्ञानोबराय म्हणतात 2 ओठी. ओठ 2 आहेत, पण त्या ओठातून निघणारा जो शब्द आहे तो शब्द मात्र 1 आहे. बरोबर का? वरचा ओठ म्हणतो विठ्ठल आणि खालचा म्हणतो अंबादास महाराज. असं झालंय का? बोलत चला. 2 ओठी 1 गोठी, 2 डोळा 1 दृष्टी, 2 दांडी 1 श्रुती. नवरात्री उत्सवामध्ये आपण सगळेच्या सगळेजण तुम्ही मंडळी, आपण म्हणण्यापेक्षा तुम्ही मंडळी काय करता? नृत्य करता की नाही? हातामध्ये दांडिया घेऊन मैं तो आरती चालू असतं की नाही? हातामध्ये दांडिया किती असतात? 2 असतात. त्या आपण एकमेकांवरी मारतो आणि त्याच्यातून निघणारा ध्वनी नाम आवाज तो कसा आहे बुवा? 1 आहे ना. तद्वत त्याप्रमाणे देव आणि संत दिसायला जरी 2 असले तरी असायला मात्र 1 आहे. म्हणून माघ शुद्ध दशमीचा हा उत्सव हा देवाला आवडणारा आहे. का आवडणारा आहे? तर आपण इथे देव स्वरूप, देव अर्थात आत्मस्वरूप असणारे जे संत आहेत त्या संतांच्या अनुग्रह दिनाच्या निमित्ताने चिंतन करतो आहे. म्हणजे हा उत्सव कोणाला आवडणार आहे? तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम सेवा. संतांची केलेली सेवा देवाला आवडते कारण ती उत्तम सेवा आहे. म्हणून नवे नवे सांगू का तुम्हाला? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात यदा कदाचित जरी तुम्ही त्या देवाची सेवा नाही केली आणि नुसती संतांची जरी सेवा केली ना तर ती संतांची केलेली सेवा देवाला प्राप्त होते. विठ्ठल 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 विठ्ठल
सगळ्यांच्या हातात आळंदीला घेऊन जावं असं मला वाटतंय अंबादास महाराज. प्रति आळंदीचीच प्रतीती इथे येते बुवा. विठ्ठला विठ्ठला तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. त्यांची म्हणजे जीवनमुक्त महापुरुषांची, गुणातीत महापुरुषांची, संतांची केलेली सेवा देवा पावे. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. त्यांची सेवा केली तुका म्हणे देवा पावे, असा त्याचा अन्वय करायचा म्हणजे ती गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल बुवा. म्हणून हा देवाला आवडणारा उत्सव आहे. विठ्ठल विठ्ठला 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 आणखी त्याचं चिंतन सांगतो मी बुवा. मी आलो, मला महादेव माऊलींनी दर्शनाला अधिष्ठानाच्या पर्यंत नेऊन पोचवलं. मंदिर कशाचं आहे बोलत चला. तुम्ही बोलले तर मला बोलता येतं. आळंदीमध्ये माझ्याकडे विद्यार्थी आहेत शिक्षणासाठी, मी त्यांना शिकवतो. ते जर बोलले तरच मला बोलता येतं. ते जर काही नाही बोलले तर मी सुद्धा त्यांच्या सारखाच धोंडे महाराज दगडासारखा आहे. दादा वाईट वाटून घेऊ नका, काय करणार. आमचे बंधू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हो, ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी कीर्तनाच्या संबंधातून मुंबईकर मंडळी सुट्टी असल्या कारणामुळे आलेले आहेत. बाबा या ठिकाणी आहेत. मी काय सांगतोय आपला आधी अंबादास महाराज म्हणतात तुम्ही कीर्तन सांगत आहात. महादेव माऊली घेऊन गेले. अधिष्ठान आहे, मंदिर आहे श्रीकृष्ण गोपाल कृष्ण परमात्म्याचं. आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये, सनातन धर्मामध्ये, या परंपरेमध्ये 3 जगद्गुरु सांगितलेले आहेत. किती? लक्ष देऊन ऐका बरं. हो, आजचं कीर्तन हे अत्यंत महत्वाचं कीर्तन आहे. अत्यंत महत्वाचं कीर्तन आहे. हो, अत्यंत महत्वाचं कीर्तन आहे. उद्धाराचं कीर्तन आहे आजचं, उद्धाराचं. हो, मनोरंजनाचं कीर्तन नाही. 3 जगद्गुरु सांगितलेले आहेत. पहिले जगद्गुरु जर कोण असतील तर अधिष्ठान असणारे गोपाल कृष्ण परमात्मा. बरोबर ना? वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. तो देव, लाला, कान्हा, कन्हैया, परमात्मा, श्रीकृष्ण परमात्मा हा पहिला जगद्गुरु आहे. लक्षात येते? जगद्गुरु कोणाला म्हणतात मी पुढे त्याचं सांगेल. कुठलाही प्रश्न निर्माण झाला तर त्या प्रश्नाचं जे उत्तर देतात ना, अर्थात जीवाचं कल्याण करतात ना, त्यांना जगद्गुरु म्हणतात. आता जगद्गुरु पदवी ही कोणीही लावायला लागले. हो, शास्त्र कळत नाही, साहित्य कळत नाही, उपासना कळत नाही, आचरण शून्यता, आचरण भ्रष्टता आणि वेगवेगळ्या उपाधी लावल्या जातात. कृष्ण परमात्मा हे पहिले जगद्गुरु आहेत. तदनंतर आद्य श्रीमद शंकराचार्य तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या, दंडवत आचार्या, दंडवत आचार्या. तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या, दंडवत आचार्या, दंडवत आचार्या. तुका करी प्रणिपात दंडवत जगद्गुरु तुकोबराय सुद्धा ज्यांना दंडवत घालतात. तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या श्रीमद शंकराचार्य जगद्गुरु आहेत. आता आचार्य कोणाला म्हणतात साहित्याने त्याची लक्षणा केलेली आहे. आचनोतीच शास्त्रार्थ माचरे स्थापयत्यपि स्वयमप्यादरेद्यस्तु स आचार्य इति स्मृतः. विठ्ठल 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 विठ्ठल
शंकराचार्य, आद्य गुरु जगद्गुरु शंकराचार्य, हेच दुसरे आहेत जगद्गुरु, आहे का नाही? ज्यांचं वर्णन असं केलेलं आहे. हो, असं वर्णन केलंय. शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवंतौ पुनः पुनः. साक्षात काशी विश्वेश्वर परमात्मा शंकराचेच अवतार असणारे शंकराचार्य हे आहेत द्वितीय जगद्गुरु. हो, त्यांच्या जीवनाचा प्रसंग असा सांगितलेला आहे. सज्जन हो, त्यांनी काय केलं कमी वयामध्ये, का त्यांना जगद्गुरु तुकोबाराय किंवा अन्य अन्य संत महंत दंडवत प्रणिपात करतात बुवा, तर त्या संबंधातून शास्त्र असं सांगितलेलं आहे. त्यांनी काय केलं? अष्टवर्षे चतुर्वेदान, 8 वर्षामध्ये, म्हणजे 8 वर्षाची असताना वयाच्या, चैतन्य बाबा वयाच्या 8व्या वर्षी चतुर्वेदान, 4 वेदाचं अध्ययन परिपूर्ण केलं. 4 वेद कंठस्थ केले. वयाच्या कितव्या वर्षी? 8व्या वर्षी. अष्टवर्षे चतुर्वेदान, 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, 4 वेदांचं अध्ययन. अष्टवर्षे चतुर्वेदान. जगद्गुरु शंकराचार्यांचा विचार सांगतोय मी. बरं, आपल्याला तिकडे प्रवास करायचा आहे, जगद्गुरु तुकोबारायांकडे. द्वादशे सर्व शास्त्रविद, द्वादशे म्हणजे वयाच्या 12व्या वर्षापर्यंत सगळ्या शास्त्रांचं अध्ययन केलं. पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्याय, सांख्य, योग, वैशेषिक, हो, ही जी काही आस्तिक दर्शनं आहेत, नास्तिक दर्शनं आहेत, शास्त्र आहे, सकल शास्त्रांचं अध्ययन वयाच्या 12व्या वर्षी. षोडशे कृतवान भाष्य, वयाच्या 16व्या वर्षी जे अध्ययन केलेलं आहे शास्त्र वेद यांच्यावर भाष्य केलं. आणि वयाच्या 32व्या वर्षी समाधी घेतली. कोणी? एवढे ज्ञानी असणारे आद्य जगद्गुरु शंकराचार्य हे दुसरे जगद्गुरु आहेत. आणि आपले जगद्गुरु तुकोबाराय हे तिसरे जगद्गुरु. तुका अवतार नामयाचा, जगद्गुरु तुका अवतार, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, हे संप्रदाय सकळाचा येतो दिया, संप्रदाय सकळाचा येतो दिया. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळाचा येतो दिया, संप्रदाय सकळाचा येतो दिया. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, हे संप्रदाय सकळाचा येतो दिया, संप्रदाय सकळाचा येतो दिया. पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त असणारे श्री संत नामदेवराय यांचेच अवतार असणारे आपले जगद्गुरु तुकोबाराय या धरेवरती अभिव्यक्त झाले, जन्माला आले, उदयाला आले. कृष्ण परमात्मा, तदनंतर शंकराचार्य आणि नंतर जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येथून या. म्हणून सज्जन हो, आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. अत्यंत महत्वाचा दिवस आहे. का? तर आजच्या दिवशी जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये खरी क्रांती घडली. काय घडली? क्रांती घडली. सम्यक अशा प्रकारची जी क्रांती, तिलाच संक्रांती असं म्हणतात. सांगू तुम्हाला, आजचा दिवस हा जगद्गुरु तुकोबारायांच्या संबंधातून का महत्वाचा आहे? तर सज्जन हो, आज जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म झाला. आज जगद्गुरु तुकोबारायांचा मृत्यू म्हणजे वैकुंठ गमन झालं. आणि आज जगद्गुरु तुकोबारायांचं लग्न नाम विवाह सोहळा झाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. तुम्ही म्हणाल महाराज, तुमचं डोकं डोक्याच्या ठिकाणावर आहे ना?
हा? डोक्याच्याच ठिकाणी तुमचं डोकं आहे ना, का फेटा बांधलाय म्हणून तुम्ही काही बोलताय? ओ आज जगद्गुरु तुकोबारायांचा जन्मदिवस म्हणताय, आज जगद्गुरु तुकोबारायांचा मरणाचा काळ म्हणताय, वैकुंठ गमन सोहळा, आणि आज जगद्गुरु तुकोबारायांच्या विवाहाचा सोहळा म्हणताय. हे कसं काय? हे कसं काय? हे कसं काय? सांगू तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. ज्ञानोबारांनी जर तुम्ही माझ्या बरोबर आले ना चिंतनाच्या संबंधातून, तर ही गोष्ट तुम्हाला कळेल, अन्यथा तशी कळणार नाही. ऐका ना बुवा, मानवी जीवनाचा विचार सांगत असताना भगवान ज्ञानोबाराय अतिशय गोड सांगतात. ज्ञानोबाराय म्हणतात, देहाची गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणोना धनंजया परी. एक सोहळा आहे मानवी जीवनातला जन्माचा, दुसरा सोहळा आहे मरणाचा, आणि या दोहोच्या मधलं जे अंतर, ज्याला जीवन असं म्हणतात, त्या जीवनामध्ये उपभोगला जातो तिसरा सोहळा. तो कशाचा? हा, शुभमंगल सावधान. मानवी जीवनातले हे 3 सोहळे आहेत बुवा. आजचा दिवस का महत्वाचा आहे? का महत्वाचा आहे? तर ऐका, आज जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म झाला, आजच मरण झालं, आणि आजच विवाह झाला. महाराज, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जगद्गुरु तुकोबारांचं चरित्र वाचलंय, महिपती महाराजांनी जे चरित्र लिहिलंय ते तुम्ही वाचलंय. अहो, जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म काय आजच्या दिवशी झाला नाही. माघ शुद्ध पंचमी, वसंत पंचमीच्या दिवशी कोणाचा जन्म झाला? तुकोबारायांचा. आणि तुम्ही तर सरळ सरळ इथे कंबर बांधून लोकांना सांगताय की आज जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म झाला. पुढे सांगू, जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले. तो काय आजचा दिवस आहे का बुवा? हा, फाल्गुन वद्य द्वितीया, ज्याला आपण बीज असं म्हणतो, तो काय आजचा दिवस आहे का? आणि तुम्ही म्हणताय की आज जगद्गुरु तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळा आहे, मरण आहे, आज जन्म सोहळा आहे, आणि तुम्ही पुढे म्हणताय महाराज आज जगद्गुरु तुकोबारायांचं लग्न झालं, अभेद अद्वैत स्थिती प्राप्त झाली. अहो, लग्न झालं ते पहिलं लग्न का दुसरं लग्न? बरोबर आहे की नाही? हा, महाराजांची 2 लग्न झाली की नाही? पहिलं लग्न कोण? हा, रुक्मिणी आई साहेब, आणि दुसऱ्या जिजाबाई. मग लग्न पहिलं झालं का दुसरं आजच्या दिवशी? नक्की काय? थोडक्यात सांगा, आणि जीवनमुक्त स्थितीचा आनंद उपभोगू द्या आम्हाला. विठ्ठला विठ्ठला ऐका ना, तत्वज्ञानाच्या दृष्टीने जन्म कशाला म्हणतात? ऐका, शरीराचा जन्म निराळा, व्यावहारिक दृष्टीने त्याचं चिंतन आपण करा. या पिंडाचा, या देहाचा, या शरीराचा, या कायेचा, या तनुचा व्यावहारिक दृष्टीने जन्म निराळा, आणि पारमार्थिक दृष्टीने जन्म निराळा. आईच्या उदरातून आपण बाहेर आलो त्या काळात या शरीराचा जन्म आहे, पण ज्या काळामध्ये सद्गुरूंनी तत्वमशी महावाक्याचा उपदेश केला, अंतकरण, मन, बुद्धी, चित्त, आज्ञान याचा त्रैकालिक अत्यंत अभाव होऊन जीव न राहता जीव हा शिव झाला, तो दिवस खऱ्या अर्थाने आहे जन्म. थोडस अवघड आहे, पण काय करणार बुवा, आजच्या दिवशी हे चिंतन करायचं. हे नैमित्तिक कीर्तन आहे बाबा. काय नैमित्तिक कर्म 4 प्रकारचं सांगितलंय की नाही? नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. दररोज नित्य कर्म केलं पाहिजे. सकाळी स्नान नित्याने केलं पाहिजे, बरोबर? हे नित्य कर्म आहे. सकाळी स्नान केलं पाहिजे की नाही? का शुक्रवार ते शुक्रवार हा नित्याने दररोज हे नित्य कर्मामध्ये येतं. कपाळाला गंध दररोज लावलाच पाहिजे. हो, वारकरी आहेत त्यांनी हरिपाठ, ज्ञानेश्वरी, काहीतरी नियम म्हणून ह्या घटना केल्याच पाहिजे की नाही बाबा? हा, महिला मंडळींनी तुळशीला पाणी
हे नित्य कर्म आहे. तुळशीला पाणी, तो माणसं इतके स्वार्थी आहेत बाबा. हो, ज्ञानोबारायांना म्हणावं लागलं, तुळशीच्या झाडा दुरोणी न घापे शिंतोडा, का द्राक्षाची या खोडा दुधची घाली. गोड आंबट चांगली द्राक्ष आपल्याला खायला मिळावी दादा, ते झाड तो वेली व्यवस्थित जगावी याच्यासाठी किती प्रयत्न करतो. ज्ञानोबाराय म्हणतात, त्याच्या बुडाला खोडाला आळ करून त्याच्यात दूध टाकतो ते जगावं म्हणून. मिळताना काय फल आहे, तसं त्या तुळशीला प्रदक्षिणा करून पाणी घालून काय मिळणार आहे वो आपल्याला. म्हणून दुरोणी न घापे. किती माणसं हुशार आहेत. हे नित्य कर्म आपण केलं पाहिजे. म्हणून लक्षात घ्या बरं, दररोज सकाळी लवकर उठून मंदिरामध्ये स्नान वगैरे संध्या आपलं उरकून दर्शनाला आलं. कोण कोण दर्शनाला येतं त्याने हात वरती करा. फक्त माघ शुद्ध दशमीच्या उत्सवाच्या संबंधातूनच का, हे नित्य कर्म आहे, हे केलं पाहिजे. अन्यान्य पंथ, अन्यान्य धर्म पहा, अन्यान्य संप्रदाय पहा. वेळ झाली ना, वेळ दादा, जिथं असतील तिथं महामंडलेश्वर बाबा, जिथं असतील तिथं, गाडीत असू द्या, रस्त्यावर असू द्या, भाजी मंडईत असू द्या, जिथं असतील तिथं नित्य कर्म ते करतात. म्हणजे आपल्याला काय रोग लागलाय का? हा, सांगू का तुम्हाला, आपल्या संसारावरून जर गाढवाचा नांगर फिरू नये असं जर वाटत असेल ना, तर आपण नित्य कर्म दररोज केलं पाहिजे. माळ जपली पाहिजे की नाही, हा, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे की नाही, गाथा पाहिला पाहिजे की नाही, हे करतो का आपण? श्रीमद भगवद्गीता त्याचं पारायण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. हे नित्य कर्म सांगितलेलं आहे. आज वर्तमानामध्ये करतोय हे नैमित्तिक कर्म आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा अनुग्रह दिनाच्या संबंधातून या ठिकाणी आपण मीमांसा करतो आहे, हे नैमित्तिक कर्म आहे. त्याच्यानंतर काम्य कर्म सांगितलेलं आहे. अंतःकरणामध्ये काहीतरी कामना वासना ठेवून केलेलं जे कर्म आहे त्याला काम्य कर्म असं म्हणतात. आणि तदनंतर प्रायश्चित्त, या देहाकडून कळत न कळत एखादा दोष जर घडला असेल तर दोष निवृत्तीसाठी कर्म करावं लागतं, त्याला प्रायश्चित्त कर्म असं म्हणतात. आज नैमित्तिक कर्म त्या संबंधातून चिंतन आहे. विठ्ठला विठ्ठला बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. शरीराचा जन्म काय, मानवी जीवन जगत असताना मनुष्य हा वेगवेगळ्या भूमिका धारण करतो. त्या त्या वेळेला त्या भूमिकेचा जन्म हा त्या त्या पद्धतीने असतो. आता इथे मी कीर्तनकार म्हणून कीर्तन करतोय. कीर्तनकार म्हणून जर माझा जन्म असेल तर माझे मायबाप कोण? हा, भक्ती ही आहे माझी माय आणि ज्ञान हे माझं आहे. माझ्या शरीराचा जन्म, माझे जन्मदाते आई वडील निराळे. आणि कीर्तन ही जी भूमिका आहे कीर्तनकार म्हणून, त्याचे जन्मदाते वेगळे. गावात नेता येतात, सरपंच असतो, बरोबर आहे की नाही? सरपंच असतात. सरपंच म्हणून ही भूमिका लक्षात घ्या. सरपंचांचे वर्तमानातले या शरीराचे आई वडील निराळे, पण सरपंच या भूमिकेचे आई वडील जर आपण पाहिले तर ज्या पंचांनी निवडून दिलेलं आहे ना, ते त्यांचे काय दादा, अहो त्यांचे ते बाप झाले. आणि जे वोटिंग मशीन आहे ती काय झाली? आई झाली. त्या त्या भूमिकेवरचा विचार करा बरं. मला आता वेळ कमी आहे महाराज, मी बरोबर 12 वाजता कीर्तन संपवणार आहे नैमित्तिक कीर्तन असल्या कारणामुळे. हो, त्या त्या भूमिकेवरती गेल्यानंतर त्या त्या भूमिकेचे वेगवेगळे जन्म होत असतात बुवा. जगद्गुरु तुकोबाराय त्या त्या भूमिकेवर आरूढ होत आहेत. शरीराचा विचार केला तर जगद्गुरु तुकोबारायांच्या आईचं नाव काय? बोला. कनकाई. जगद्गुरु तुकोबारायांच्या वडिलांचं नाव काय? हो, पारमार्थिक दृष्टीने विचार जर केला तर जगद्गुरु तुकोबारायांच्या वडिलांचं नाव काय आहे, आईचं नाव काय आहे, त्याचं चिंतन आपण करूया ना बुवा. विठ्ठला विठ्ठला तुम्ही संत माय बाप कृपावंत. हा पारमार्थिक जन्म आहे बुवा. हा जन्म कुठला आहे? तुम्ही संत माय बाप कृपावंत
मी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण. तुमच्या लक्षात येते ना बुवा, त्या भूमिकेवर आरूढ झाल्यानंतर मनुष्याचा जन्म हा निराळा होतो. चांगदेव महाराज किती वर्ष जगले? माझा आवाज येतोय ना तुमच्यापर्यंत? मागे बसलेले किती वर्ष जगले चांगदेव महाराज? 1400 वर्षे. पण मुक्ताबाई म्हणतात हे चांगदेव बाबा आहेत ना 1400 वर्ष जगलेले, पण ते कोरे. पण ज्या वेळेला अंतःकरणामध्ये मुक्ताबाईंच्या संबंधातून भगवान ज्ञानोबारांनी तत्वज्ञानाचा प्रबोध केला, अंतःकरणातील परोक्षता परिच्छिन्नता परिपूर्ण निवृत्त झाली, त्या वेळेला ते चांगदेव महाराज म्हणतात, चांगदेव म्हणे आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. याच्या पूर्वी 1400 वर्ष जगले बुवा, पण खरा जन्म नव्हता. शरीराचा जन्म आहे, शरीराचा जन्म आहे का नाही? शरीराचा जन्म आहे, पण तत्वज्ञानाच्या दृष्टीने जन्म होता का? शब्द काय वापरलाय? चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, आज जन्माला आलो. आज इदंतु सन्निकृष्टे वर्तमानामध्ये आज आत्ता जन्माला आलो. कसा जन्माला आलो? गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. माझ्या गुरूंनी मला तत्वज्ञानाचा उपदेश केला म्हणून मी आज जन्माला आलो. व्यावहारिक जन्म निराळा आणि ब्रह्मज्ञानाच्या द्वारा प्राप्त होणारा जन्म आहे तो निराळा आहे. आणि खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये आज त्यांच्या गुरूंनी त्यांच्यावर सत्य कृपा केली म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा तत्वज्ञानाच्या दृष्टीने आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे. हीच गोष्ट जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. सतगुरु राये कृपमज केली, सतगुरु राये कृपमज केली, सतगुरु राये कृपमज केली, सतगुरु राये कृपमज कृपमज केले, सद्गुरु राये कृपमज केले, सद्गुरु राये कृपमज केले, सद्गुरु राये कृपमज हे परिणाशी घडली सेवकाशी, परिणाशी घडली हे परिणाशी घडली सेवकाशी, सापडिले वाट जाता गंगास्थान, हे सापडविले वाटे जाता गंगास्थान, परिणाशी घडली सेवकाई, परिणाशी घडली सेवकाई, सापडिले वाटे जाता गंगास्थान,
द्वारा प्राप्त होणारा जन्म कोणता आहे त्या जन्माची मीमांसा त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय करतात. जे गुरु परंपरेचे अभंग आहेत त्यातील हा पहिलाच अभंग आहे. आपण सगळे वारकरी या ठिकाणी कीर्तनाच्या संबंधातून उपस्थित आहात. आपल्या जीवनाची अंतरंग साधना करणारे सगळे आहात आपण म्हणून सांगतोय. पहिलाच अभंग आहे. महाराज म्हणतात माझा जन्म झाला. कधी? आज झाला. कोणी केला? सत्यगुरु राये कृपा मज केली. माझ्यावर माझ्या गुरूंनी सत्य कृपा केली, त्याच्यामुळे माझा पारमार्थिक जन्म झाला. दुसरी एक शंका अर्थात पूर्व पक्ष या पद्धतीने मी तुमच्या समोर मांडला होता की आज जगद्गुरु तुकोबारायांचा खऱ्या अर्थाने वैकुंठ गमन सोहळाच आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. गेले जगद्गुरु तुकोबाराय फाल्गुन वद्य द्वितीया अर्थात तुकाराम महाराजांचा बीज उत्सव आपण सगळी मंडळी करत असतो. पण सज्जन हो, आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जगद्गुरु तुकोबारायांचा मरणाचा विषय आहे. मृत्यू आहे असं म्हणा ना, म्हणा, काही फरक नाही पडत. सांगू तुम्हाला मरण मरण म्हणजे काय हो? बोला ना. मृत्यू मृत्यू म्हणजे काय सांगू तुम्हाला. शरीर आणि आत्मा, लक्ष देऊ नये बरं. शरीर आणि आत्मा या दोहोंचा संबंध तुटणं त्यालाच काय म्हणतो आपण? मरण. यांचा विच्छेद होणं, यांचं विघटन होणं. मराठी भाषेमध्ये त्या दोघांचा घटस्फोट होणं. शरीर आणि आत्मा या दोघांचा विच्छेद होणं या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? मरण म्हणतो, मृत्यू म्हणतो. बरोबर ना? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सद्गुरूंनी आमच्यावर कृपा केली, तत्वमशी महावाक्याचा उपदेश केला आणि त्याच क्षणामध्ये आम्ही मरणाही आधी राहिलो मरोनी, मग केले मणी होते. खूप अभंग आहेत महाराज. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आपुले मरण पाहिले म्या डोळा, पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य. आपलंच मरण आपल्या उघड्या डोळ्यांनी आपल्याला पाहता येतं का? हा, मृत्यूचा सोहळा दुसरा उपभोगतो. आपल्या मृत्यूचा सोहळा पण आपल्याला त्याबद्दलचं ज्ञान काहीही नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जिवंतपणी आम्ही त्या मरणाला मारलं बुवा. आणि ही क्रिया, हे कर्म, ही कृती जर कशामुळे झाली असेल तर सत्य गुरु राये कृपा मज केली. संतांच्या कृपेशिवाय, श्री गुरूंच्या सद्गुरूंच्या कृपेशिवाय ही घटना जीवनामध्ये घडत नाही बुवा. विठ्ठला 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 महाराज म्हणतात की नाही, मरणाच्याही अगोदर आम्ही मरून गेलो. महाराज तर सांगतात जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञानाच्या द्वारा ही काया नाम शरीर विचाराच्या संबंधातून आमच्या हातातून सुटलं बुवा. मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर. बोला मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर. मरण माझे मरुणी गेले, मज केले अमर. अमर आहा, अमर आहा. महाराज सांगतात मरणा हाती सुटली काया. पहा बरं, काया मरणा हाती सुटली. पण केव्हा? विचारे या निश्चये. कुठला विचार? तत्वमशी महावाक्याचा विचार. आणि हा विचार कोण देतो आपल्याला? सत्य गुरु राये कृपा मज केली. त्यांच्याशिवाय हा विचार नाही. अर्थात सांगू तुम्हाला, जगद्गुरु तुकोबारायांचा जन्माचा तत्वज्ञानाच्या दृष्टीने जर आपण विचार करू गेलो, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, महाकारण शरीर या देहांचा विच्छेद होणं, संबंध तुटणं, हाच खऱ्या अर्थाने मृत्यू सांगितलेला आहे बुवा. आलं का लक्षामध्ये? हो. पंचकोशातीत होणं, प्राणमय, मनोमय, आनंदमय, विज्ञानमय
हे जे कोश सांगितलेले आहेत ना, या कोशांच्या आतीत होणं काही अर्थाने मृत्यू आहे. आणि हा मृत्यू जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञानाच्या द्वारा होतो. ही गोष्ट आम्हाला कळाली. तिसरा विषय मी मांडलेला होता की आज जगद्गुरु तुकोबारायांचा आहे लग्न सोहळा, विवाह सोहळा. महाराज पहिला का दुसरा सांगू तुम्हाला? अंबादास बाबा, पहिलाही नाही, दुसराही नाही, तिसरा. हे हा कितवा? महाराजांनी लग्न केलं, तिसरं लग्न. कोणाबरोबर? तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. पारमार्थिक दृष्टीने जर आपण त्याचा विचार करू गेलो, ब्रह्मज्ञानाच्या द्वारा जन्म हा अतिशय महत्वाचा आहे. ब्रह्मज्ञानाच्या द्वारा मृत्यू हा अतिशय महत्वाचा आहे. आणि ब्रह्मज्ञानाच्या द्वारा विवाह सोहळा, अभेद स्थिती, संलग्न लग्न हे अतिशय महत्वाचं आहे. अतिशय लग्न केलं कोणाबरोबर? नवरी नवरी आज नवरी नटली, नवरी ना महाराज, त्या नवरीचं नाव आहे मुक्ती. मुक्ती मोक्ष, मोक्ष मुक्ती ब्रह्मज्ञान अद्वैत स्थिती दृढ अपरोक्ष ज्ञान. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, नोवरी. बाळा पेटीचा आवाज वाढव. कुंडलिया नाव कृष्णजिया, कृष्णजिया, कृष्णजिया कुंडलिया.
गुंतलिया थोडी पेटी गुरुजी, पेटी पेटी थोडा वेळ चला. हाच पारमार्थिक आनंद आहे, कोणालाच दम नाही गेला. ते लगेच माईकडे गेले. बागे श्रीराम. हा हा, बारीक टाळ वाजवा, पेटीचा दादा आवाज वाढवा. अरे एवढे जर मास्टर असतील तर आपण सुद्धा मास्टर वाढवलं पाहिजे. मोकळ्या हाताने वाढव, माग बसलाय मोकळ्या हाताने देईल तुला. हा हा. करून टाळी वाजवा, एवढं तरी काम करा. कुंडलिया धावा कृष्णाची कुंडलिया धावा कृष्णेची कुंडलिया धावा कृष्णेच्या आता निष्ठुरी रे पावलो आता पावलो अहंता ममता दबडुनी निज शांती वरिली. हा आजचा दिवस आहे आणि हा दिवस कधी येतो? सत्यगुरु राये कृपा मज केली, परे नाही घडली सेवा काही. सत्य सत्य या जगात एकच आहे बुवा. वेळ आता संपत आलाय, फक्त 15 मिनिटे. किती? 15 मिनिटे. सत्य एकच आहे. जे त्रिकाल अबाधित असतं ना त्याला काय म्हणतात? सत्य. सत्य म्हणून तर सत्य तू सत्य तू सत्य तू. भूतकाळात, भविष्य काळात, वर्तमान काळात जे सदैव असतं, ज्याचा कधीही बाद होत नाही, त्याला काय म्हणतात? सत्य. आणि सत्य नाम सत स्वरूपच सद्गुरु असतात. लक्षात येते? देवते संत, देवते संत हे सोडायचं नाही. याला खरं कीर्तन ऐकणं असं म्हणतात. उपक्रम आणि उपसंहार. सत स्वरूप असणारा परमात्मा, त्या परमात्म्याची जी प्राप्ती करून देतात त्यांनाच म्हणतात सद्गुरु. सत्यगुरु, सद्गुरु नायके किंवा सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सांगू का बुवा, मानवी जीवनाचा जर विचार केला, शांती ब्रह्म देशस्थ रघुवेदी ब्राह्मण श्री संत एकनाथ महाराज म्हणतात, व्यवहारामध्ये सुद्धा गुरु पाहिजे आणि परमार्थामध्ये सुद्धा गुरु पाहिजे. बरोबर आहे? हो. प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहिजे आचार्या. अपमती भजता राया अनेका पाया माझी पडे. अपमती म्हणजे स्वतःच्या मतीनाम बुद्धीने जर गेला तर अनेक अपाया माझी पडे. मनोमार्गे गेला म्हणून तर काय सांगितलंय? प्रवृत्ती कृतकार्या सद्गुरु नाम गुरु पाहिजे आणि निवृत्ती कृतकार्या व्यवहारामध्ये सुद्धा गुरूंची आवश्यकता आहे. आणि पारमार्थिक जीवन जगत असताना सुद्धा परमार्थामध्ये सुद्धा कोण पाहिजे? गुरु पाहिजे की नाही बुवा? हो, गुरूंची आवश्यकता आहे. महाराज म्हणतायत, तारणारे तारक जीवाला जीव ब्रह्मात्मिक ज्ञानाचा उद्बोध प्रबोध करणारे जर कोण असतील तर ते खऱ्या अर्थाने संत आहेत. नवे नवे महाराज तर म्हणतात,
अरे या जगताच्या संबंधातून जर आपण विचार करू गेलो तर हे जगतच म्हणजे गुरु आहे. हे जगच काय आहे? तुम्ही कीर्तन ऐकताय ना? हो, नैमित्तिक कीर्तन आहे, हे बोधाचं कीर्तन आहे. हे कशाचं कीर्तन आहे? बोधाचं कीर्तन आहे. हे मनोरंजनाचं कीर्तन नव्हे, त्याच्यासाठीच हो अंबादास महाराजांनी आम्हाला इथे बोलवलंय. बुवा विठ्ठला 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 मी काय सांगत होतो की व्यवहारामध्ये गुरूंची गरज आहे, परमार्थामध्ये सुद्धा गुरूंची गरज आहे. व्यवहार संपूर्ण जगत जर पाहिलं तर नाथ बाबा म्हणतात, जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण. गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिशे. हे संपूर्ण जगत जर गुरु आहे तर मग सद्गुरूंची आवश्यकता कशासाठी? श्री गुरूंची आवश्यकता कशासाठी? कशासाठी सांगू सज्जन हो? हे व्यवहारातले गुरु आहेत. मंत्र तंत्र उपदेशती, घरोघरी गुरु आहेती आयती. मंत्र तंत्र याचा उपदेश करणारे गुरु खूप आहेत, पण जीवाचं जीवत्व निवृत्त करून त्याला ब्रह्मत्व साक्षात्कार घडवून आणणारे जे सद्गुरु आहेत ते मात्र. म्हणून तर महाराज म्हणतात, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करे इतरांचा लेखा. श्री गुरु सारिका अष्टपंथी राखई इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारिका अष्टपंथी इतरांचा लेखा कोण पाठीनाभंग श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे. इतर म्हणजे बाकीचे हे संपूर्ण जगतामध्ये मंत्र तंत्र उपदेश करणारे जे गुरु आहेत ना, इतरांचा लेखा कोण करे. त्यांचा लेखा ते आमच्या दृष्टीने ते गुरु नाहीत तर ते काय आहेत? आता गुरु शब्दाचा अर्थ तर साहित्याने खूप मोठा सांगितलेला आहे. गुरु या शब्दाचा अर्थच आहे मोठा. व्यास गुरु या शब्दाचा अर्थ आहे मोठा. गुरुच्या विरुद्ध शब्द आहे, त्याला काय म्हणतो आपण? लघु, लहान. गुरुच्या विरुद्ध अर्थी शब्द आहे लहान. गुरु म्हणजे मोठा. गुरु हा संत कुळीचा, गुरु हा प्राण विसावा. गुरु या शब्दाचा अर्थ आहे मोठा. तुम्हाला सांगू, साहित्याने गुरु या शब्दाची व्याख्या अशी केली आहे महाराज. गु अधिक रु बरोबर. तुम्ही माझ्या बरोबर या फक्त 15 मिनिटे, नंतर नाही आला तरी चालेल. तुम्ही इथंच थांबा, मी जातो आळंदीला निघून. गुरु या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. गु शब्दस्तु अंधकारशात, रु शब्दस्त निरोधक, अंधकार निरोधत्वात गुरुरित्यभिधीयते. गुरु कोणाला म्हणतात? गु या शब्दाचा अर्थ आहे अंधकार, अज्ञान. आणि रु या शब्दाचा अर्थ आहे निरोधक, अज्ञानाची निवृत्ती करणारे जे आहेत ना त्यांना काय म्हणतात? गुरु. हो, शास्त्राने खूप त्याचं चिंतन केलेलं आहे बुवा. हो, ते म्हणतात गृह्णाती इति गुरु, ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणारे गुरु. गीर्यते इति गुरु, ब्रह्मादिक देव देवतांकडून जे स्तविले जातात, गौरविले जातात ते गुरु. आणि गीरती इति गुरु, अज्ञानाचा जे नाश करतात ना त्यांना काय म्हणतात? गुरु म्हणतात. हे थोडंसं अवघड वाटतंय, सोपं करून सांगतो बरं का, तुम्ही कधीच न ऐकलेलं. इकडे लक्ष द्या. या जीवाचा, आपल्या सगळ्यांचा पहिला गुरु कोण हो? प्रथम, फर्स्ट. मग तुम्ही बोलत चाला, मी फेटा बांधलाय त्याच्यामुळे मला ऐकायला कमी येतंय, वेळ कमी राहिलाय, महाराजांनी घड्याळ पुढंच लावलंय, टाइम इज मणी.
आपल्या सगळ्यांचा पहिला गुरु कोण आहे? आईला गुरु का म्हटलंय हो? एकच, माझं कीर्तन संपले आता. एवढं जरी कळालं ना तुम्हाला तर माझ्या कीर्तनाचं महाराज साफल्य झालं. आईला गुरु का म्हणतात? मी गुरु शब्दाची व्याख्या सांगितली. गु या शब्दाचा अर्थ आहे अज्ञान, अंधकार. मराठीत सांगू, गु म्हणजे घाण, ए विष्ठा, घाण. आणि रु म्हणजे जी काढते. गुरु त्यालाच म्हणतात. ओ बाप काढतो का? ए काय आणून देतो? सगळं आणून देतो, काय आणून देतो, पण ताकद सुद्धा. या माता माऊल्यांना पहिलं गुरु का म्हटलंय? अहो ती घाण काढते ना, काय करते? विष्ठा, म्हणून तिला गुरु. या शरीरातली हो काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, अज्ञान ही घाण काढणारे खऱ्या अर्थाने सद्गुरु आहेत. म्हणून सद्गुरु वाचोनी संसारी पडेना सोय, धरावे ते पाय. सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नशेची निष्टंक आनकोनी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी, संशयाची श्रेणी स्थिरीची ना. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी. सांगू का? व्यावहारिक गोष्ट सांगितली, पारमार्थिक गोष्ट सांगतो. आपण संसारात राहतो ना सगळे. संसार रूपी सिंधू आहे, महासागर आहे. आपल्या स्वहस्ते, स्वकराच्या द्वारा, स्वबलाच्या द्वारा हा संसार सिंधू आपण तरून जाऊ शकत नाही. करिता विचार तो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्ये. ब्रह्मादिक देवांना सुद्धा स्वसामर्थ्याने हा संसार तरुण जाता नाही आलं. भगवंत गीतेमध्ये सांगतात, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्तया मामेवे प्रपद्यन्ते माया मेतांतरंती. ते नाही तरुण जाता येत एवढा तो हो संसार सिंधू दुस्तर आहे, अवघड आहे, कठीण आहे हा समुद्र. पण या समुद्रातून जर तरुण जायचं असेल ना तर त्याच्यासाठी सद्गुरूच लागतात बुवा. ज्ञानोबारायांची ओवी, मज हृदयी सद्गुरु जेणे तारिणो हा संसार गुरु, म्हणून विशेष अज्ञात विवेकावरे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे, अहम अध्यासातून आणि मम अध्यासातून. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु. खूप मला त्या संबंधातून चिंतन करता येईल. म्हणून मानवी जीवनामध्ये अनन्य साधारण महत्व जर कोणाला असेल तर ते सद्गुरूंना आहे. ते सद्गुरू येतात, आपल्यावर कृपा करतात. सत्य गुरु राये कृपा मज केली, कृपा करतात बरं का. कृपा ही अलौकिक शक्ती आहे. कृपा ही अलौकिक शक्ती आहे. कृपेचा जन्म फक्त संतांच्याच पोटी होतो. दुसरा कोणाच्याही ठिकाणी कृपेचा जन्म होत नाही. कृपा उपजे साधूचे ठाई, कृपेसी अन्य जन्म नाही. म्हणून कृपा ही अलौकिक कृपा आहे बरं का. अलौकिक कृपा आहे. कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुल्या पदी बैसविले, बाप रखुमा देवीवरू विठ्ठले भक्तादि दिले वरदान. कृपया केली संत जनी माझी अलंकारिणी निर्वाणी, प्रीत हे लाविले कीर्तने तुका चरणी लोळतसे. कृपादान केले संती कल्पांती सरेना, कृपादान केले संती कल्पांती सरेना. सत्यगुरु राये कृपा मज केली, सत्य कृपा केली. पण महाराज म्हणतात परी नाही घडली सेवा काही, माझ्याकडून त्यांची काही सेवा घडली नाही. हो काही सेवा घडली नाही. पण हे घडलं कुठं? हे सगळं स्वप्नामध्ये घडलं. काय झालं? जगद्गुरु तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावर भजनासाठी गेले. सकाळची वेळ आहे, महाराज झोपलेले आहेत. महाराजांचं वय वर्ष आहे 24 आणि महाराजांना दृष्टांत या पद्धतीने झाला. सत्यगुरु राये कृपा मज केली, माझे श्रीगुरु आले, त्यांनी माझ्यावर कृपा केली. हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले उगी. सत्यगुरु राये कृपा मज केली, पण माझ्याकडून त्यांची काही सेवा घडली नाही. कारण कृपा घडण्यासाठी अगोदर सेवा असावी लागते. तद्विधी प्रणिपातेन तेथ सेवा हा दारवंटा. पण महाराज
महाराज म्हणतात माझी कर्म साम्य दशा मल विक्षेप या गोष्टी गेलेल्या होत्या, आवरण सगळंच्या सगळं गेलं होतं. आणि खरंच आहे हो, आपला परमार्थ असाच असावा महाराज. हो, कसा असावा सांगू, जगद्गुरु तुकोबारायांसारखा. अरे फळ पिकलं की मग त्या पक्षांना काय आमंत्रण द्यावं लागतं का? आपण जर सिद्ध झालो साधनेच्या भक्तीच्या द्वारा भक्त म्हणून, तर मग आपल्याला शोधत शोधत संत येतात. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, आपल्याला ते शोधत शोधत येतात. मी गंगा स्नानाला निघालो होतो आणि मला त्यांनी मध्ये वाटेच पकडलं. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. हो, माथा हात नोहे थापटीला जैसा, तत्वमशी महावाक्याचा. आणि काय झालं महाराज, महाराजांनी गोड वर्णन केले. आता ते अभंग फक्त मी सरळ सरळ प्रमाण म्हणून जातो. त्यांनी मला भोजनासाठी भोजना मागती पावशेर तूप मागितलं. आणि किती मागितलं? पावशेर. आता याचा संप्रदायाच्या संबंधातून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असा अर्थ केलेला आहे, भोजना मागती तूप. तूप या शब्दाचा अर्थ आहे आपल्या अंतकरणाचा विचार. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. चित्ताशिवाय परमार्थ नाही. लक्षात येते ना? चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत. परमार्थ हा चित्तावर अवलंबून आहे. शरीरामध्ये पाहिजे पित्त, संसारामध्ये पाहिजे वित्त, आणि परमार्थामध्ये चित्त. चित्ताशिवाय. म्हणून भोजना मागती तूप चित्त. तूप नाम स्नेह आणि पावशेर. कारण काय, मन बुद्धी चित्त अहंकार या अंतकरणाचे 4 प्रकार केलेले आहेत, ज्याला अंतकरण चतुष्टय असं म्हणतात. जर परमार्थ करायचा असेल तर परमार्थ पथिकाने आपलं चित्त हे भगवंताला अर्पण केलं पाहिजे. भोजना मागती तुप पावशेर. पण महाराज म्हणतात पडिला विसर स्वप्ना माझी. हे सगळंच्या सगळं कुठं घडलं? स्वप्नात घडलं. तुम्ही म्हणताल महाराज स्वप्नातल्या गोष्टी काही खऱ्या असतात का? त्याचं खूप मोठं चिंतन केलेलं आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती 3 अवस्था आहेत. हो, त्या 3 अवस्थेच्या संबंधातून पुढं 3 अशा 9 खूप अवस्था केलेल्या आहेत. त्याच्यातली ही जी अवस्था आहे ही स्वप्न जागृती अवस्था आहे, आणि ही खऱ्या अर्थाने जीवाला उद्धारक या पद्धतीची ठरणारी असते. म्हणून महाराज म्हणतात भोजना मागती तुप पावशेर पडिला विसर स्वप्ना माझी. काय कळे उपजला अंतराय. काय झालं काही कळालंच नाही. त्यांच्या मने आणि माझ्यामध्ये अंतर का पडलं? अरे देवामध्ये आणि भक्तामध्ये का अंतर पडतं? आपलं पुण्य जर कमी पडत असेल तर ते अंतर पडतं. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ भोजना मागती तुप पावशेर पडिला विसर स्वप्ना माझी. काय कळे उपजला अंतराय. म्हणून या काय काय त्वरा झाली. आणि जाता जाता हो परंपरेच्या संबंधातून विचार सांगितला. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची. आपल्या परंपरेचा विचार सांगितला आणि स्वतःच सुद्धा नाव सांगितलं. बाबाजी आपुले सांगितले नाम. जगद्गुरु तुकोबारायांच्या श्री गुरूंचं नाव आहे बाबाजी चैतन्य. बाबाजी आपुले सांगितले नाम. आणि पुढे महाराज म्हणतात मंत्र दिला रामकृष्ण हरी. मला मंत्र दिला तो कोणता? उघडा मंत्र जाना रामकृष्ण हरी. आवडीचा मंत्र सांगितला सोपा. सोपा अगदी जीवाला उद्धरून नेणारा जो मंत्र आहे रामकृष्ण हरी. आवडीचा मंत्र सांगितला सोपा. हा सोपा मंत्र सांगितलेला आहे. मंत्र दिला राम कृष्ण हरी. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. मस्तकी तो जाना ठेविला कर. मी सांगितलं कर्म साम्य दशा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत श्री गुरु आपल्याला भेटत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना या दिवशी अनुग्रह केला. ज्या दिवशी अनुग्रह झाला जगद्गुरु तुकोबारायांनी तो तिथीसह वर्तमान वारासह वर्तमान सांगितला आणि माझ्या सद्गुरूंनी माझा अंगीकार केला. अभंगाचं माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. 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 शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार.
सापडविले वाटे सापडविले वाटे सद्गुरूंनी जो अनुग्रह केलेला आहे तो दिवस म्हणजे आजचा आहे माघ शुद्ध दशमी। आज काय आहे? गुरुवार, हा? आज बुधवार, अहो, दशमी आहे। आणि नंतर महाराज म्हणतात गुरुवार होता त्या दिवशी, आज वार कोणता आहे? सोमवार। वाराचं इकडे तिकडे होतं महाराज, पण तिथीचं मात्र इकडे तिकडे कधी होत नाही। तुम्हाला सांगू का, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तिथीला अनन्य साधारण महत्व आहे, बरोबर? तिथीला म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आपल्या आई वडिलांचं वर्ष श्राद्ध करत असताना कधीच तारखेवर करू नका, कशावर करा? तिथीवर करा, तिथी। कारण तिथी ही अत्यंत महत्वाची आहे। वेळ संपलाय माझा, 12 वाजून गेलेले आहेत। माघ शुद्ध दशमी आणि त्यावेळेला गुरुवार, आज आहे पाहुणी सोमवार। केला अंगीकार तुका म्हणे, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर। यथामती यथावकाश अभंगाचा भाव भावार्थ झाला असं समजून मोठ्या प्रेमाने अंतःकरणपूर्वक अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्म्याच्या नामाचं चिंतन मुक्त हस्ताने आणि मुक्त कंठाने आपल्या सगळ्यांना करायचं आहे। सगळ्यांना विनंती करतो, इथे पुढे बसलेल्यांना, इथे लाईव्ह चालू आहे ना बुवा? यस, ओके, तुम्हालाही धन्यवाद। या सगळ्यांना दाखवा बरं, हात वरती करा। भजन करायचंय आपल्याला, आता कीर्तन संपलंय आपलं। इकडचे सुद्धा, तिकडे स्वयंपाक करणारे, हात वरती करा सगळ्यांनी। ज्यांना ज्यांना देवाने हात दिलेले आहेत त्यांनी त्यांनी वरती करा। वा 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 वा। महादेव माऊली यांनी मला सांगितले, आमचं आदई गाव फार सज्जन आहे। महादेव माऊलींनी सांगितले, हो हात वरती करू द्यात महाराज, कोणी कोणाच्या खिशाला अजिबात हात नाही लावणार, सगळे सज्जन आहेत। राहू दे आता संध्याकाळच्या कीर्तनापर्यंत असेच। बरं वाटतंय ना? बरं वाटतंय का? वा 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 वा। फिरवा ना हो, दाखवा यांना एकदा लाईव्ह कसा परमार्थ आपला चालू आहे। माघ शुद्ध दशमीचा भक्ती शक्ती संगम सोहळा आदई ग्रामस्थांच्या संबंधातून उभ्या महाराष्ट्राला पाहू द्या ना बुवा आता। वारकरी संप्रदायाच्या गौरवशाली नाम उत्सवामध्ये आपला उत्सव हा देखणा या पद्धतीचा आहे। केले का हात वरती? आहेत ना सगळ्यांना हात? हाताची बोटे आहेत ना? हाताचे पंजे आहेत ना? करा बरं एकदा असं, टाटा जाता आळंदीला, टाळी वाजून भजन करा। विठोबा रखुमाई, टाळी 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 म्हणा म्हणा, विठोबा रखुमाई, टाळ वाजवतायत, बाल बाल चमू या ठिकाणी लहान लहान मुलं सुद्धा 2 तासापासून उभे आहेत बुवा।
आणि तुम्हाला मी हात वरती करा म्हणून सांगितलं. भजन संपण्याच्या अगोदर तुमचे हात खाली आले. जगद्गुरु तुकोबारायांना आवडेल का हो? केला अंगीकार तुका म्हणे. आजचा दिवस महत्वाचा आहे हो. संतांनी देवाने आपला जर अंगीकार करावा असं वाटत असेल तर भजनामध्ये असं करू नका बरं. हात वरती करा. हा, महाराजांनी सांगितलंय महाराज चालू द्या. यांनी जर भजन नाही ना केलं संध्याकाळपर्यंत आपलं काही पाठ केलेलं नसतं बुवा. तुमची कृपा झाली, संतांची कृपा झाली की आपलं चालू होतं. आता टाळी वाजून भजन करायचे, कारण सामुदायिक भजन आणि सामुदायिक भोजन खूप आनंद देतं की नाही. घरी जेवायला एकटा बसला एकच भाकरी खातो. इथं आला पंक्तीमध्ये 2-4 भाकरी, पातेलभर भात, बादलीभर भाजी, हा हाणतो का. सामुदायिक भोजन आहे, आनंद देतं की नाही. एक टाळी. विठोबा रखुमाई म्हणा म्हणा. विठोबा जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. ओला पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज गोपाल कृष्ण भगवान की छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज अपने अपने माता पिता की बोलो रे भाई सब संतन की. बाबा 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 ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हे पहा, गेली मला वाटतं 45 हे वर्तमानातलं 46वं वर्ष आहे ना महाराज. 45 वर्ष परिपूर्ण आपल्या या माघ शुद्ध दशमीच्या उत्सवाला झालेली आहेत. 46 वर्तमानातलं हे वर्ष आहे. आणि या पर्व काळाच्या दिनाच्या निमित्ताने माझ्यावर नितांत प्रेम असणारे वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार महामंडलेश्वर हरिभक्तीपरायण अंबादास महाराज बोरुडे शास्त्री गुरुजी यांच्या अनुज्ञेने या ठिकाणी मी कीर्तनाच्या संबंधातून उपस्थित राहिलो. कीर्तन परंपरेचे ते पायिक आहेत. त्यांच्या जीवनातली कीर्तन परंपरा त्यांच्या घराण्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळते आहे. त्यांचे चिरंजीव हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज अतिशय गोड कीर्तन करतात. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, वकिलांचा मुलगा इंजिनियर, आणि कीर्तनकाराचा मुलगा कीर्तनकार. तुम्हाला आनंद वाटला ना. महाराजांनी ती गोष्ट केलेली बरं प्रकर्षेन जे आपल्या अंतकरणामध्ये आहे ना. मी त्यांच्या घरी गेलो होतो, वेळ होता म्हणून महाराजांनी मला बोलवलं होतं. ते म्हटले महाराज हा ब्रह्मचारी राहिला तरी चालेल. पहा बरं का काय हेतू आहे त्यांचा, शुद्ध परमार्थिकाचा हेतू कसा असावा. मी कोणाचाही वर्णन करणारा मनुष्य नाही. लाईव्ह चालू आहे ना, बिंदास्त राहू दे बुवा. काही कोणाच्या बापाला घाबरायचं नाही. आपण परमार्थ असाच केला पाहिजे. तो नोकरीला लागला पाहिजे, त्याने पैसे परमार्थावर कमवले पाहिजेत, ही माझी मानसिकता नाही. त्याने संत साहित्य आणि संतांची सेवा केली पाहिजे, वारकरी संप्रदायाची सेवा केली पाहिजे. ही त्यांच्या अंतकरणातली भूमिका आहे. आलं का लक्षामध्ये. हल्लीचा काळ जर पाहिला ना वर्तमानातला, कीर्तन परंपरेच्या संबंधातून अतिशय भयानक परिस्थिती आहे. हो महाराज, कीर्तन घ्यायला गेलो ना आपण तारीख, तर अगोदर सांगितलं जातं काय, ते तुम्हाला काय सांगायला पाहिजे.
सांगायला पाहिजे का? कथेचा विक्रय जो करतो ना, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्याचं थोबाड सुद्धा पाहू नये, नरकात जाऊ आपण. जो कथेचा विक्रय करतो ना, हो. आणि तुम्ही मंडळी असे ज्याला द्यायचे त्याला मात्र तुम्ही, आणि ज्याला काही गरज नाही द्यायचं, काही नाही मागं पुढं, त्याला मात्र आपण. अशा लोकांना देत चला ना तुम्ही. अरे काय पोरग गोड आहे. परमार्थ जिवंत ठेवण्याच्या संबंधातून त्यांच्या अंतकरणातली अपेक्षा आहे आणि इच्छाच करत नाही असं गोड असणारं व्यक्तिमत्व. मी कोणाची स्तुती करणारा व्यक्ती नाही बुवा, पण मला ते भावलं म्हणून मी या ठिकाणी ही गोष्ट सांगितली. त्याचबरोबर या आपल्या गावचे महादेवजी यांच्यामुळेही कीर्तनाचा योग या ठिकाणी आला. 2-3 वेळा त्यांनी फोन केला आणि मी सांगितलं सुरुवातीला, सगळ्या संयोजक मंडळींनी, ग्रामस्थ मंडळींनी अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे. पारमार्थिक दृष्टीने उपदेश करणारे, आपल्याला मार्गदर्शन करणारे महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. नावाचा परिचय माझ्याकडनं राहून जाईल, पण सगळेच महानुभाव वर्तमानामध्ये उपस्थित आहेत. गाण्यासाठी माऊली किती गोड आवाज आहे का नाही? सुरेश महाराज पाटील, हा तिकडे जरांगे पाटील आणि आज तुम्ही पाटील, आपल्याच गावचे महाराज असतात कीर्तनाला. माझ्या संबंधातून बऱ्याच वेळा पाहिले. सगळेच मंडळी, बाबांना राहुलं नाही, बागेश्री राग गाण्यासाठी उठून उभे राहिले. विनेकर माऊली आहेत, अंबादास बाबा टाळ घेऊन उभे राहिलेत. आणि शक्यतो कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला टाळ घेऊन उभा राहत नाही, पण त्यांचं अंतकरण मोठं आहे म्हणून आज जे आहे ना तेच बाहेर येतं. ते उपस्थित आहेत, माऊली सुद्धा आहेत. सगळेच पारमार्थिक साधना करणारे. हो, आपल्या आळंदीत आपली संस्था आहे, भोरवेल्ला खंडाळा पुरंदर श्री संत सोपानदेव वारकरी सांप्रदायिक प्रसारक मंडळ धर्मशाळा तीर्थक्षेत्र आळंदी देवाची. मी तिथं विश्वस्त आहे, कार्याध्यक्ष आहे. आपल्या धर्मशाळेमध्ये ज्यांनी सप्ताह केला अधिक मासामध्ये, हे कराडकर मंडळी, विकास महाराज केसरे यांच्या संबंधातून तिथं पारायण करण्याकरता आले होते. ज्ञानेश्वरीचं गाथेचं पारायण त्यांनी त्या कालामध्ये केलं. सगळेच महानुभाव या ठिकाणी उपस्थित आहेत. चोपदार माऊली तिकडे बसलेले सगळेच मंडळी. आणि सांगू, माझ्या समवेत आलेले आमच्याच गावचं भूषण, वय वर्ष आहे फक्त आणि फक्त किती किती नाही नाही हे काय वय आहे का? हो, त्यांचं 78-89 वर्ष फक्त वय आहे. कोणाचं? आमच्या बाबांचं, धनावडे बाबांचं. पण पहा ना, तरुणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह आहे. तरुणांना लाजवेल. आले रात्री आळंदीला गावावरून, पण अंबादास महाराजांचा कार्यक्रम आहे म्हणून मी स्वतः तिथे उपस्थित राहणार. रात्री गाडीत बरोबर आले आणि आळंदीवरून पेटी आणली की आज इथं आपल्याला सेवा करायची बाबा. हो, इथे दिनकर बाबा धनावडे, खूप मोठं व्यक्तिमत्व आमच्या भोरवेल्ला खंडाळा पुरंदर या परिसरातलं आहे. तेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमचे बंधू प्रकाशदादा धोंडे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. माऊली या ठिकाणी, सगळेच माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे ग्रामस्थ मंडळी चिखलगाव धोंडेवाडीकर, त्याचं नाव काय? हा, धनावडे माऊलीचे आहेत. आणि सांगू तुम्हाला, इथे आपल्याला जी हार्मोनियम ऐकायला मिळाली ना बुवा, रायगड भूषण हबप हरिश्चंद्र बुवा पाटील वाजे. बाबा खरंच तुमचा हात आहे बरं, हे हात मुझे दे दो असं म्हणावं लागतंय. अंतकरण तुमचं विमल विशुद्ध आरशासारखं स्वच्छ आहे. आपला परमार्थ रायगड भूषण आहात आपण, याच्यावरूनच आपल्याला. आणि आमच्यासारख्या कीर्तनकारांच्या संबंधातून आपण आपली सेवा देताय, याच्यापेक्षा आमचं थोर ते भाग्य काय बुवा. आणि इकडे आमचे महाराज मंडळ, गुरुजी काय वाजवताय तुम्ही महाराज, ह्या वयात चांगलं वाजवताय तुम्ही. हा, पकवाज ना. काय नाव आहे माऊलींचं? विनीत महाराज. पहा ना, तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात गोड मृदंग वाजवतात बरं का. काही काही मृदंग वाजवत नाहीत, नुसता. पण हा माऊली असा आहे गोड आपला विनीत, अतिशय सुंदर आहे, अतिशय त्याला ताल गोड आहे आणि सुंदर साथ करण्याची